नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा आपल्यासाठी महत्त्वाची पद बघा 11 नंबरपासून सुरू होतं सीनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी। त्यासाठी बघा 12th स्टँडर्ड पास पाहिजे इन सायन्स फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड बोर्ड इन्स्टिट्यूशन विथ 3 इयर एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट फील्ड, म्हणजे या फील्डमध्ये तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, ठीक आहे। किंवा डिग्री इन सायन्स फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन, ठीक आहे। त्यानंतर 12 नंबरचं पद पहा, हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। डिग्री ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अँड इक्विव्हॅलंट अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी, आणि टायपिंग पाहिजे 30 वर्ड प्लस इंग्लिशसाठी, आणि 30 पाहिजे आहे हिंदीसाठी। यासाठी 10 मिनिटं भेटणार आहे। त्यानंतर 13 नंबरचं पदसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 2 इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा 12वी पास पाहिजे फक्त, ठीक। अ स्पीड टेस्ट ऑफ नॉट लेस दॅन 8000 कीज आणि डिप्रेशन पर हवर फॉर डाटा एंट्री वर्क टू असरटॅन थ्रू स्पीड टेस्ट ऑन कम्प्युटर पाहिजे। त्यानंतर स्टेनोग्राफर 2साठी बघा इसेन्शियल 12वी स्टँडर्ड पाहिजे, सायन्सने पाहिजे। स्किल टेस्ट नॉर्मल पाहिजे, इथे त्यांनी दिलेलं आहे वर्ड कशी पाहिजे आता, ठीक आहे। त्यानंतर ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी 12वी स्टँडर्ड पास पाहिजे सायन्समध्ये इथे पाहिजे, आणि डिग्री इन सायन्स फ्रॉम द रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन, ठीक आहे। त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी इसेन्शियल 12वी स्टँडर्ड पास पाहिजे। त्यानंतर टायपिंग 35 पाहिजे, इंग्लिश आणि हिंदी पाहिजे 30। त्यानंतर फील्ड अटेंडंट बघा 10वी स्टँडर्ड पास पाहिजे, यासाठी सर्वच एलिजिबल आहे, 10वी फक्त पास पाहिजे, आणि 12th स्टँडर्ड पास विथ सायन्स रिकॉग्नाइज बोर्ड पाहिजे। त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ हे सुद्धा 10वीवर आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा 11 नंबरपासनं 10 नंबरपासून बघा जागा, तर ज्युनियर टेक्निशियनसाठी 2 जागा आहे, सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी 2 जागा, अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी 8 जागा आहे, डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 1 जागा आहे, स्टेनोग्राफर 2साठी 3 जागा आहे, ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी 2 जागा आहे, लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी 5 आहे, फील्ड अटेंडंटसाठी 1 जागा आहे, मल्टी टास्किंग स्टाफसाठी 3 जागा आहेत। आणि यासाठी वयाची अट जर बघायला गेलो आपण 10 नंबरच्या पोस्टपासनं, तर 18 नंबर, तर सर्वासाठी 18 ते 27 आहे। आणि SC आणि STसाठी 5 वर्ष सूट आहे, OBCसाठी 3 वर्ष सूट आहे। आणि ही जी जाहिरात आहे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड साठी आहे, आणि यासाठी ऑनलाईन ही जे वेबसाईट आहे, ठीक आहे, या वेबसाईटवर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट मिळून जाईल, तिथे सर्व माहितीसुद्धा मिळून जाईल तुम्हाला। आणि डेट ऑफ दिलेली आहे आपल्या 7/4/2025, आणि लास्ट डेट आहे 28/4/2025।